जय महाराष्ट्र। मी अनंत लंगडे। मी इटकूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली आणि पूर्ण 5 तालुक्यातील सर्व शिवसेना आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महायुती करून निवडणुकीला सामोरे गेलो आणि महायुती सरकारच्या कामाच्या जोरावर मतदारांनी आम्हाला कौल दिला आणि आम्हाला निवडून दिलं। तरी मला एक सांगावं असं वाटतं की आम्ही निवडून आलेले सदस्य म्हणून आणि आम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्या मतदाराची भावना आहे की महायुती म्हणूनच आपण जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करावी आणि आम्ही असंच आमचं मानस आम्ही पक्षश्रेष्ठीकडे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही ते ठेवणार आहोत आणि त्यांचे जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत। आणि मला 2 दिवसापासून हे जे सोशल मीडियावर काही पदाधिकारी जे स्वतःची प्रसिद्धीसाठी जे काही पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहेत त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही स्वतः मागच्या लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदमध्ये, नगरपालिकेमध्ये कुणाचं काम केलं, उबाटा गटाची कशी हातमिळवणी केली आणि त्यांचा कसा प्रचार केला हे सगळ्याला माहितीच आहे। आणि ते ज्या नेत्याचं सांगतात त्या नेत्यांनी विधानसभेत, नगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेच्या विरोधी उमेदवारांना रसद पुरवून आपल्या उमेदवारांना कसं अडचणीत आणता येईल याचे प्रयत्न केले। तरी त्यांनी आम्हाला काय करायचं त्यांनी आम्हाला शिकवू नये। आमचे नेते माननीय शिंदेसाहेब, पालकमंत्री साहेब आणि आपले संपर्क प्रमुख साळवी साहेब आणि आपल्या जिल्हा प्रमुख अजितदादा पिंगळे यांचे आदेश जसे येतील त्याप्रमाणे आम्ही जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेसाठी जाऊ। हे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे चिखलफेक करण्यापेक्षा पक्षवाढीसाठी, पक्षासाठी काही काम करावं आणि मग काहीतरी श्रेष्ठीकडे मागावं किंवा म्हणणं लोकांसमोर मांडावं, ना की कुणाच्या तरी सुपारी घेऊन किंवा कोणतरी 10 रुपये मिळतेत म्हणून आमच्या नेत्यावर चिखलफेक करू नये। त्यांना समजायला पाहिजे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आहेत, आपले संपर्क प्रमुख साळवी साहेब आहेत आणि नूतन जिल्हा प्रमुख आपले अजितदादा पिंगळे आहेत। त्यांच्या विरोधात काहीतरी बोलून स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यापेक्षा पक्षाचं काम करून पक्षवाढीसाठी काम करावं ही त्यांना विनंती करतो। थांबतो।